मध्ये आपण आक्षेप घेतला होता कॅन्डिडेटवरती, त्या आक्षेपला फेटाळण्यात आलेला आहे। आता आपली पुढची दिशा काय असणार आहे नेमकं? खरं पाहता दिनांक 18 रोजी आक्षेप घ्यायचा होता। माझे विरोधक विलास लोंढे प्रभाग क्रमांक 20 मधून माझा फॉर्म आहे, माझ्या विरोधामध्ये ते आहेत आणि त्यांनी सर्व डॉक्युमेंटरी इल्लीगल जोडल्याचा माझा आरोप आहे। त्यानुसार मी आक्षेप घेतला होता। 18 तारखेला दुपारी मी आक्षेप घेतला होता। त्यानंतर त्याच दिवशी माझा दुसरा आक्षेपाचा अर्ज मी 4:30 वाजल्यापासून सीसीटीव्ही अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सीसीटीव्ही मध्ये हे सर्व येतं। 4:30 वाजल्यापासून वाट बघत तिथे बसले होते। निवडणूक निर्णय अधिकारी आतल्या रूम मध्ये होते आणि 4:30 ते 8 संध्याकाळचे 8 वाजले मी तब्बल 3 तास तिथे वाट बघत बसले होते। ज्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी 7:30 वाजता बाहेर आले, त्यांना पहिल्यांदा मी बोलले की मला आक्षेपाचा अर्ज द्यायचा आहे। त्यावेळेस त्यांनी इथे जमा करा असं सांगितलं आणि मॅडम खूप वेळ झालाय। मी त्यांना सांगितलं की सर मी 4:30 वाजता इथं हजर आहे, कारण माझा पहिला अर्ज विलास बापू लोंढे हे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी गायरान जमीन गावठाण जमिनीवरती त्यांची जे घर आहे 3 मजली ते घर आहे। संपूर्ण वार्डामध्ये त्यांचं एकट्याचं घर 3 मजले आहे। सर्व घरं गायरान जमिनीवरती घर बांधण्याचं काही अथॉरिटी असते, काही थेरी असते, त्यामध्ये त्यांचं घर 3 मजली आहे। गायरान जमिनीवरती गावठाण जमिनीवरती तुम्ही 3 मजली इमारतीचं बांधकाम करू शकत नाही, हे कायद्याच्या विरोधामध्ये आहे, हे अनधिकृत आहे आणि हा मुद्दा मी तिथे मांडला होता। त्यांचे इतर सर्व डॉक्युमेंट इलेक्शन प्रक्रियेला निगडीत असलेले सर्व डॉक्युमेंट हे सुद्धा इल्लीगल होते आणि त्या जमिनीशी निगडीत होते, हा सुद्धा मी माझ्या पहिल्या आक्षेपार्जामध्ये उल्लेख केलेला होता। तो आक्षेपार्ज माझा स्वीकारला। दुपारी 2:30 वाजण्याच्या दरम्यान 2:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान ज्या वेळेस आक्षेप घेण्याचा टायमिंग, ऑब्जेक्शन घेण्याचा टायमिंग बंद झाला असं म्हणून पोलिसांनी गेट लावलं असताना विलास लोंढे बाहेरून एखादा अर्ज घेऊन येतात आणि ते मध्ये एंट्री करू पाहतात। त्यावेळेस पोलिसांनी त्यांना अडवलं असताना विलास लोंढे म्हणतात की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला स्वतः तिथे बोलवलेलं आहे। त्यावेळेस पोलिसांनी त्यांच्या दबावाला बळी पडून तिथे त्यांना मध्ये पाठवलं गेलं आणि सुनावणीच्या दरम्यान जेव्हा वकिलांनी आक्षेप जो फेटाळला ते कोणत्या कारणामुळे आक्षेप फेटाळला व नेमका कशामुळे आक्षेप फेटाळण्याचं काय उत्तर दिलेलं आहे सुनावणीमध्ये? खरं पाहता आक्षेप फेटाळण्याचं काही स्ट्रॉंग असं कारण नव्हतं, कारण 2:30-3 वाजता ज्यावेळेस विलास लोंढे मध्ये गेले, माझ्या सोबतच्या उमेदवारावरती त्यांनी आक्षेप घेतला, त्यावेळेस टायमिंग संपलेला होता असं पोलिसांनी बाहेर डिक्लेअर केलं आणि पोलिसांनी त्यांना मध्ये सोडलं। त्यावेळेस पोलिसांची आणि माझी बाताबाती झाली। त्यानुसार पोलिसांनी मला सांगितलं दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यानचा हा टायमिंग आहे। पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही आतमध्ये जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करा। ज्यावेळेस मी आतमध्ये गेले, विलास लोंढे तिथे माझ्या साईडला होते, त्यावेळेस मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सवाल केला की तुम्ही टायमिंग संपलेला असताना यांना आतमध्ये कसं काय घेतलं? त्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला GR दाखवला, निवडणूक प्रक्रियेचा GR दाखवला। त्यामध्ये नियमावलीमध्ये कुठेही ऑब्जेक्शनचा टायमिंग फिक्स नाहीये, 24 तासामध्ये तुम्ही केव्हाही आक्षेप घेऊ शकता। माझा पहिला आक्षेप विलास लोंढे यांच्या विरोधातील होता। त्यांनी त्यांच्या पत्नीचाही अर्ज तिथे दाखल केलेला आहे, निवडणूक अर्ज, आणि त्या पत्नीच्या विरोधामध्ये माझा दुसरा अर्ज होता, तो मी 4:30 ते 8च्या दरम्यान थांबून 7:30 वाजता त्यांना बोलले। त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की यांचा अर्ज घ्या, परंतु एकाही कर्मचाऱ्यांनी माझा अर्ज घेतलेला नाहीये। आणि 8 वाजता ज्यावेळेस मी त्यांना बोलले की मला नाईलाजास्तव सीसीटीव्ही काढावा लागेल, नाईलाजास्तव रेकॉर्ड काढावे लागतील किंवा मला कोर्टामध्ये जाऊन मला न्याय घ्यावा लागेल, त्यावेळेस निवडणूक अधिकाऱ्यांनी मॅडम तुमचे अर्ज द्या म्हणत माझे दुसरे 2 अर्ज त्यांनी स्वीकारले। परंतु त्या अर्जावरती कोणतीही सुनावणी झाली नाही, त्या अर्जावरती कोणतीही ऍक्शन प्रक्रिया झाली नाही। माझ्या पहिल्या अर्जावरती ऍक्शन प्रक्रिया झाली आणि तो अर्ज माझा, मी जो आक्षेप घेतलेला होता तो फेटाळला गेला। त्याचं स्ट्रॉंग असं काहीच कारण नाहीये। कलम 44E1 मध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही जो आक्षेप घेतलाय म्हणजे इल्लीगल कन्स्ट्रक्शन वरती तुमचं 3 मजली बांधकाम आहे, हा माझा प्रमुख मुद्दा होता। त्यामध्ये 44E1 मध्ये अशी तरतूद आहे, कलम 16ला अनुरूप अशी तरतूद आहे की तो अर्ज त्यांचा रद्द झाला पाहिजे होता, परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करत परत काही गोष्टींची मॅनेजमेंट मला इथं दिसून आली आणि यांचा अर्ज रद्द होण्याऐवजी हा ठेवला गेला। आणि पुढचं काय दिशा काय असणार आहे? मग अर्ज तर फेटाळलाय तुमचा, आता पुढे काय करणार आहात? आता मला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा होती। मी त्यांना समक्ष बोललेही होते,
माझा वकील आणि विरोधकांचा वकील यांची आर्ग्युमेंटही झाली आणि नंतर जो रिझल्ट यायला पाहिजे होता, माझ्या वॉर्डातील लोकांनाही न्याय मिळायला पाहिजे होता. कारण वॉर्डामध्ये अनेक समस्या आहेत. वॉर्डामध्ये अनेक समस्या असताना वॉर्डातल्या लोकांनी अनेक लोकांना धमकी दिलं जाते. जी माणसं माझ्यासोबत येत आहेत त्यांना साईडला घेऊन धमकावलं जाते. विलास लोंढे हे उमेदवार गुंड प्रवृत्तीचे उमेदवार आहेत. भाजपाने गुंड प्रवृत्तीच्या माणसांना अधिकृत उमेदवारी दिली. हा खडा सवाल माझा आहे की अशा लोकांना पाठीशी भाजप का घालत आहे. कारण तुळजापूरचं आपण पाहायला गेलं तर ड्रग्ज प्रकरणातले आरोपी असणारे त्यांना भाजप प्रवेश करून घेतं, पक्षप्रवेश करून त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देतं आणि तोच प्रकार धाराशिव शहरामधल्या प्रभाग 20 मध्ये घडतोय. गुंडगिरी प्रवृत्ती असणारे आणि काळा बाजार असणाऱ्या विलास लोंढे यांना उमेदवारी दिली गेली. वार्डातल्या लोकांवरती यांनी भरपूर अन्याय केलेला आहे. त्यांचे पैसे लुटलेले आहेत, पैसे घेऊन त्यांचे कामं केलेले आहेत, गोरगरिबांवरती अन्याय केलेला आहे, घर घुसून यांना मारलेला आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या उमेदवाराला भाजपाने उमेदवारी दिलेली आहे. गुंड आरोप झालेले आहेत का किंवा कशावरून त्यांना आपण गुंड प्रवृत्तीची आरोप करतात त्यांच्यावर? निवडणुकीच्या अगोदरच विलास लोंढे यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकरण आपल्या समोर सगळ्यांच्या समक्ष आहे आणि ज्यांच्यावरती अन्याय केला त्यांच्यावरती त्यांनी मोठे असे गुन्हे दाखल केले, स्ट्रॉंग असे गुन्हे दाखल केले. विलास लोंढे यांनी वेळोवेळी ज्यावेळेस वार्डामध्ये ते फिरतायत 100-200चा मॉप घेऊन ते फिरतायत, परंतु वार्डातले लोक कमी आणि बाहेरचे गुंड लोक जास्त घेऊन ते फिरताना दिसत आहेत. वार्डातले लोक यांना वैतागून गेलेले आहेत. प्रभाग 20 मधील लोक हे अक्षरशः कंटाळून गेलेले आहेत आणि माझ्यासोबत, मी विरोधी उमेदवार आहे त्यांची, माझ्यासोबत जी पण माणसं फिरतायत त्यांच्यावरती दबाव टाकणं, त्यांना धमक्या देणं असा प्रकार विलास लोंढे करतायत आणि त्यावरतीही न्याय घेण्यासाठी मी जिल्हा अधीक्षकांकडे जाणार आहे. पोलीस अधीक्षक जिल्हा त्यांच्याकडे मी जाणार आहे. त्याच्यावरती न्याय प्रक्रियेसाठी मी माग करणार आहे. विलास लोंढ्यांचा अतिशयोक्ती वाढत चाललेली आहे, गुंड प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. त्यांनी बनवून नगरपालिकेतून इसवी सन 11-12 साली त्यांनी लाभ घेतलेला आहे. अण्णाभाऊ साठे मंडळातून 4-5 फायली एकाच घरामध्ये त्यांनी घेतलेल्या आहेत. असे कितीतरी त्यांचा काळा बाजार आहे. ज्यांनी फ्रॉड करून वार्डातल्या लोकांना फसवून त्यांनी अशी कामं केलेली आहेत. त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, त्यांचे मतदार कार्ड, त्यांचे सर्व काही डॉक्युमेंटरी घेऊन अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन त्यांचा लाभ ह्यांनी अर्धा लाभ त्यांनी उचललेला आहे. अशा तक्रारी वार्डातल्या लोकांच्या माझ्याकडे येत आहेत आणि वार्डातली लोक अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये आहेत. हा उमेदवार तिथे जर ठाम ठोकून बसला तर वार्डातल्या लोकांना धोकादायक असणार आहे. एवढंच नाही, 3 मजली इमारतीवरती ते जाऊन सर्व वार्ड त्यांना पूर्णपणे स्पष्ट दिसतो आणि त्या वार्डातल्या आया बहिणींना सुद्धा विकत घेण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. इतक्या खालच्या पातळीवरचं स्टेटमेंट विलास लोंढे करत आहेत आणि आया बहिणींवरती ते बोलत आहेत. त्यामुळं अशा उमेदवाराला भाजपनं पुढे केलेलं आहे, त्याचा आम्ही स्पष्टपणे विरोध करतो. खरं सांगायचं झालं तर त्यांचं स्टेटमेंट आहे की शिवसेनाची विकृत मानसिकता, आमच्यावरती आरोप केला म्हणे की ही जागा अनधिकृत आहे, परंतु जागा गायरान आहे, गावठाण आहे, तिथं नियमावली आहे शासनाची. तुम्ही कुठं वर घर बांधू शकता, तुम्ही 3-3 मजली इमारती गावठाण जागेवरती उभ्या करू शकत नाहीयेत. मी वार्डातल्या सगळ्याच घराच्या विरोधात नाहीये. माझे मायबाप आहे, माझा वार्ड म्हणजे माझा प्रभाग म्हणजे माझा वार्ड आहे आणि तिथली जनता माझी मायबाप आहे. त्या सर्व घरं लिगल प्रक्रियेमध्ये आहेत, परंतु विलास लोंढे यांची जी उमेदवारी आहे, विलास लोंढे हे जे उमेदवार आहेत त्यांचं घर हे इल्लीगल आणि अनधिकृत आहे. वार्डातील सगळ्या लोकांची घरं योग्य पद्धतीनं अधिकृत आहेत, परंतु यांचं एकट्याचं घर हे अनधिकृत आहे. यावरती माझा आक्षेप होता. 3 मजली इमारत तुम्ही बांधू शकत नाहीयेत, तुम्ही एकाच थराच्या वरती एक दरवाजाही काढू शकत नाहीयेत, एक खिडकीही काढू शकत नाहीयेत किंवा कुठल्याही प्रकारचं इलिगल काम तुम्ही करू शकत नाहीयेत. परंतु यांना फक्त दिखावा करायचा आहे, पैशाचा माज करायचा आहे, पैशाचा अपव्यय करायचा आहे आणि गुंडगिरीतून घरामध्ये घुसून मारहाण करायची आहे. यांना इलिगल सर्व कारभार करायचा आहे आणि अशा प्रकारचा उमेदवार या वार्डामध्ये आहे. ते मिसगाईड करू पाहतात वार्डातल्या लोकांना की आपल्या जागांवरती ताईने आक्षेप घेतला, तो माझा वार्ड आहे. 2016 साली मी निवडणूक इथे लढवलेली आहे.
वार्डातील लोकांनी मला प्रेम दिलेलं आहे. 1019 मतं त्यांनी मला दिलेले आहेत. परंतु विलास लोंढे यांना हे ज्ञात नसावं. माझ्या वार्डातील लोकांसाठी मी सदैव तत्पर आहे. त्यांच्यावर अन्याय झाल्यावर मी आवाज उठवायला तयार आहे. आजवर मी आवाज उठवलेला आहे आणि त्यांच्यासाठी 24 तास माझी सेवा असणार आहे. माझं काम हे प्रामाणिक आहे. संबंध महाराष्ट्राने ते पाहिलेलं आहे. सामाजिक चळवळीमध्ये मी स्वतःला वाहून घेऊन काम केलेलं आहे गेली 15 वर्ष. त्या आक्षेपावरती आपण आता पुढे काय केलेलं आहे ते सांगा. आम्ही पुढे पिटिशन कोर्टामध्ये दाखल करणार आहेत. आमची पिटिशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आम्ही सत्यासाठी लढणारी माणसं आहेत. आम्ही हक्कासाठी लढणारी माणसं आहेत. माझा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निष्ठा, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलासदादा पाटील यांची निष्ठा संबंध महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. संबंध महाराष्ट्र त्यांच्या निष्ठेला सलाम करतोय आणि कितीतरी खोक्यांना लात मारणारे आमचे आमदार खासदार आहेत. भाजपाचे आमदारांनी गुंड्यांना जवळ केलंय, परंतु आमच्या आमदार खासदारांनी एका प्रामाणिक उमेदवाराला तिथं उमेदवारी दिलेली आहे, अधिकृतपणे उमेदवारी दिलेली आहे. माझा लढा हा भलं माणसं कमी असतील, परंतु माझा लढा हा स्ट्रॉंग पद्धतीने राहणार आहे. आणि किती जरी मॉब त्यांच्या भोवती हिंडत असला, फिरत असला, ती माणसं सुद्धा त्यांची नाही आहेत. कारण ज्या दिवशी निकाल 3 तारखेला येईल, 2 तारखेला वोटिंग होईल, त्या दिवशी निकाल हा आमच्या बाजूने असेल आणि मला गुलाल लागलेला असेल. कारण जनता शांत आहे, शांतपणे तमाशा बघत आहे आणि जनता त्यांना आपटल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या काळा बाजारात नाही आणि तो बाजार मी उठवणार याची हमी देते आणि जिंकल्याशिवाय राहणार नाही.